जय हरी माऊली. स्वागत आहे तुमचं माझ्या तिरुमला तिरुपती या व्लॉगमध्ये. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला तिरुपतीतील समोर गोष्टी कव्हर करणार आहे. पहिले तर उठलो, खाली आपण गोविंदाच्या जवळ रूम केली होती. रूममध्ये फ्रेश वगैरे झालो आणि निघालो आपल्या तिरुमलाच्या दिशेने गडावर जाण्याकरता. हे बघू शकता, हे आपल्या मराठी माणसाचं हॉटेलवरतीच आपण रूम वगैरे केली. जेवण वगैरे इथेच केलं होतं. जेवणाची पण व्यवस्था होती. नंतर निघालो आपण आपल्या तिरुमलाच्या गडाच्या दिशेने. बघू शकता, ही तिरुपतीची पहिली कमान आहे. याच्यानंतर जो एक चेकपोस्ट लागतो, चेकपोस्टवरती पूर्ण तुमची गाडी वगैरे चेक केली जाते. गाडी वगैरे व्यवस्थित चेक केल्याच्या नंतर तुम्हाला वर एंट्री दिली जाते. नंतर निघालो, बघू शकता आपण घाटाच्या दिशेने. हा जवळपास 10 ते 12 किलोमीटरचा घाट आहे. गाडी वगैरे व्यवस्थित चालवा मित्रांनो, खूप टर्न्स वगैरे आहेत. नंतर आपण आलो आपण वर. गाडी वगैरे बघू शकता तुम्ही. वर गडावर आलो होतो, तिथे रूम वगैरे घेतली. नंतर हे जे आहे ना, आतमध्ये फोटो वगैरे काढण्याची परमिशन नाही, त्यामुळे हे फोटो काढण्याकरिता बालाजी मूर्ती वगैरे केली आहे. नंतर चहा वगैरे घेतला नंबर 1 प्रकारे आणि लागलो लगेच दर्शनाच्या रांगेकरिता. दर्शनाच्या रांगेमध्ये चालत होतो. बघू शकता आपली मित्रमंडळी वगैरे पाहुणे सर्व काही आपण चालत आहोत दर्शनाकडे. बघू शकता एक्सपेक्टेड टाइम 24 आवर्स दाखवत होता. नंतर काही वेळाने 18 घंटे दाखविल्याच्या नंतर या हॉलमध्ये हे केलं. टाकण्यात आली सर्व भाविक भक्तांना. तिथे चहा पाण्याची वगैरे व्यवस्था पण असते मित्रांनो. नंतर नाश्ता आला होता. नाश्ता वगैरे घेतला आपण चांगल्या प्रकारे. एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्था वगैरे केली होती भरपूर भाविक असूनही. नंतर आपलं जवळपास रात्री 1 वाजता दर्शन झालं. दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आपण निघालो आपल्या रूमकडे. तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल, असेच नवीन खूप ब्लॉग येणार आहे, त्यासाठी फॉलो करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.